तरी पण आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मेन जे काही युट्यूब ऑनलाईन म्हणा, बरेच जण म्हणतात का दुःखाचं प्रदर्शन करताय तुम्ही, पण सुप्रियाने जे व्हिडिओ बनवले त्याच कारणामुळे आम्ही आधीच आहोत. तिने बनवले नसते तर आम्ही भेटलोही नसतो कदाचित. आणि आम्ही आता ठीक आहे, आम्ही ग्रुपमध्ये आहोत म्हणून तुम्हाला एवढे फेस दिसत आहेत, पण त्या ग्रुपच्या बाहेर पण खूप फेसेस आहेत जे की ते आमच्यामुळे मोटिवेट होऊन ते जगतायत. म्हणजे आम्हाला कमेंट येतात, सुप्रियाला कमेंट येतात, मला, माधुरीला, सारिकाला, ज्यांचे पब्लिक अकाउंट आहेत त्यांना आम्हाला कमेंट येतात की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही चांगलं जगतोय. मग ते एक कमेंट ना ती आम्हाला खूप समाधानकारक वाटते की चला आपल्यामुळे कोणीतरी चांगली लाईफ जगते. सो हे म्हणजे ऑनलाईन येण्याचं रिझन हेच होतं. आणि खूप काही बदल असा नाही करायचा, खूप काही खूप म्हणजे आम्ही ह्या 15-20 जणी 40 जणी मिळून काही समाज बदलू शकत नाही. जे परंपरागत पिढी जात चालत आलेलं आहे त्या गोष्टी ह्या एवढ्या सहजासहजी बदलत नसतात, त्या अशा घट्ट चिटकून असतात समाजामध्ये. सो फक्त आम्ही फाईट करतोय आमच्यासाठी आणि आम्ही छान जगतो. दुःख तर आहेच आहे, दुःख काही कमी होणार नाही. सांगा, आम्ही नवरा गेल्यानंतर नवऱ्याचं नाव वापरतो, जीवनभर मरेपर्यंत नाव वापरतो, त्यांची प्रॉपर्टीवर आमचा अधिकार दाखवतो. आम्ही आहेच ना, त्यांचे मुलं, आम्ही त्यांची मुलं पूर्ण जीवनभर सांभाळ करतो. आमची सुद्धा जबाबदारी आहे ती आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत. सगळं काहीच बदललेलं नाही तिथे, कुठेच आम्ही कोणतीच कसर ठेवत नाही. मग का म्हणून तू एकटी, म्हणजे मग आता सिंगल आहे म्हणून फक्त आता तू असं नाही करायचं तसं नाही करायचं, हे कशाला पाहिजे. आमचं म्हणणं इतकंच आहे की जेव्हा आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळत आहोत तर मग त्या ठिकाणी का आम्हाला मागत, तेव्हा सुद्धा आम्हाला पूर्ण अधिकार, पूर्ण जसं आम्ही आधी राहायचो, जसं आमच्यासोबत सगळं आधी व्हायचं तसंच आमच्यासोबत जर आता झालं तर कदाचित ते जे दुःख आहे ते कमी व्हायला आम्हाला खूप मोठी मदत होईल. आमचं म्हणण्याचा उद्देश इतकंच आहे. आज आपल्याला बदलण्याची गरज आहे. आज आपण इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये सामोर जातो, आपला भारत इतकी प्रगती करत आहे, इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहोत. आज या ठिकाणी आता ज्या वेळेला सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली होती त्यावेळेला तिच्यावर किती दगड मारण्यात आले, त्यावेळेला तिने केलं नसतं तर कदाचित आज आमचे सुद्धा चेहरे या ठिकाणी दिसले नसते ना तुम्हाला. त्यांनी त्यावेळेला केलं. आज आपण मुलीला पूर्ण अधिकार देतोय, मुलीला पूर्णपणे शिकवतोय. आपण तुम्हाला सुद्धा लेकरं आहेत, तुम्ही सुद्धा मुलीला बरोबरीचं सगळं काही, तिला शिक्षण म्हणा, तिला सगळं प्रॉपर्टी म्हणा, सगळ्यामध्ये सुद्धा सारखं तिला हिस्सेदार ठेवता. मग तिला सामोर जाऊनही तशाच प्रकारचं जीवन मिळायला पाहिजे यासाठी आमची छोटीशी धडपड आहे. ते सुद्धा समाजाने एक्सेप्ट करायला पाहिजे आमचं म्हणणं. आणि आमच्यासारख्या जेवढ्या पण मदर्स आहेत ज्या की लेकरांसाठी जगतायत त्यांना खरंच विनंती आहे की तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्या. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये आम्ही खूप इंडिव्हिज्युअली प्रत्येकासाठी आम्ही पण खूप प्रॉब्लेम फेस करतो, पण स्वतः जेव्हा तुम्ही उभं राहता ना तेव्हा तुम्ही तुमची लाईफ इझी करू शकता. ठीक आहे, आम्ही बोलणारे हो, आम्ही चला ठीक आहे आम्ही जॉब करतो, या ठिकाणी बहुतेक जणी जॉब करणारे आहे, आम्ही बोलू शकतो. काहींचे तर जीवन इतकी म्हणजे परिस्थिती इतकी भयानक आहे की ऐकून आम्हाला आमच्याच ग्रुपमध्ये ऐकूच शकत नाही. म्हणजे त्यांची स्टोरी थोडीशी ऐकली तरी आमच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त भरभर पाणी निघतं. इतकी अत्यंत वाईट परिस्थिती आहे समाजाची. म्हणजे का म्हणून तिने काही दोष केला होता, तिचं काही पाप होतं का तिच्यासोबत असं झालं, म्हणजे तिने स्वतःहून तर काही केलेलं नाहीये ना. झालं तिच्या नशिबात होतं, झालं ते, पण तिथे जीवन थांबत नाही ना. याच्या पुढे तिला आपण चांगली वागणूक देऊन कमीत कमी तिचं जीवन हलकं करू शकतो ना, ते दुःख आपण कमी करू शकतो. म्हणजे आपण अशी वाईट वागणूक तिला देऊ नये, फक्त आमचं म्हणणं इतकंच आहे. आणि असतात कोणाकोणाचे फॅमिलीवाले किंवा बाहेरचे रिलेटिव्ह असं दाखवून देतात की याच्यामुळेच गमावले ते पती आहे, तिचा पती जे आहे, जे त्यांचाही मुलगा भाऊ कोणी होतं ते अशी वागणूक देतात की हिच्यामुळेच गेलाय तो. कोणाला वाटत असते कसं तसं. तुम्ही दुःख कमी तर करू शकत नाही, पण असं बोलून दाखवून सुपर बोलून बोल ना. बहुतेक जणांना खूप काही बोलायचं आहे, खूप भावना व्यक्त करायचे, पण कसं आहे ते बोलताना आज आम्ही हिंमत केली. आम्हाला म्हणजे आमचे जे व्हिडिओ आहेत कालचे आजचे असे तुम्हाला खूप हसायचे भेटणार आहे, पण शेवटी कधीतरी थोडा 1% तरी चेंज झाला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल आमच्या ग्रुपमध्ये की आमच्यामुळे काही 5 व्यक्ती चांगल्या जगायला लेडीज. आमची सगळ्यात जास्त बोलणारी मदर. आम्हाला समाजाला चेंज करायचं नाही, फक्त जे आमचे सारखे सिंगल मदर्स आहेत त्यांनी आनंदी आणि खुश कॉन्फिडेंटली जीवन जगावं. आम्हाला पण बघून बघा, रडून काहीच मिळणार नाहीये, जे गेलेलं ते परत येणारच नाहीये. जीवन जगायचं हे एक तितकं सत्य आहे.
जगावंच आपल्याला लागेल जगावंच आपल्या लागणार आहे. लेकरांसाठी. सगळ्यांची लेकरांसाठी. लेकरं किती छोटे छोटे लेकरं आहेत आमच्या सर्वांचे. जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा काहींचे तर म्हणजे ते लेकरू जगही नव्हतं बघू शकलं, त्याने आपल्या पप्पांचं तोंड सुद्धा बघितलं नाही, अशा सुद्धा मदर्स आहे. मग त्यांचं जीवन काय, म्हणजे आम्ही तरी थोडंफार सुख बघितलेलंच आहे, पण त्यांनी तर काहीच बघितलेलं नाही. त्यांनी काय बघितलं या जीवनामध्ये? कमीत कमी त्यांच्यासाठी सुद्धा आपण थोडंफार काही करू शकतो, त्यांना खुशी देऊ शकतो जितकं आपल्याकडून बनवू शकतो. आमचा हाच प्रयत्न आहे. फिनिश करू या ना ताई. तू बोल म्हणता बोल. आणि कमेंट करतात ना, तुम्ही दुःख दाखवता असं तसं. हो, कमेंट पण खूप येतात, दुःख दाखवता वगैरे, पण हे दाखवण्याचं हे आम्हाला हे भेटलंय, फळ भेटलंय की या मैत्रिणी भेटल्यात आणि दुःख काय व्हिडिओ का दाखवलं टाकता आपण, जे हकीकत आहे ना ते दाखवतो आम्ही. व्हिडिओ टाकायला वाटते ना, व्हिडिओ टाकण्याचा उद्देश पण सांगा. व्हिडिओ टाकण्याचा हा तो उद्देश आहे. एंटरटेनमेंट साठी टाकत नाही आम्ही. आपल्यासारख्या मैत्रिणी बाहेर निघावतात. ह्या सगळ्यांनी माझे व्हिडिओ पाहिले होते की बाबा कशी बोलती, काय करती, जगती वगैरे, चल आपण पण जगूया. म्हणजे ह्या अशा भेटत गेल्या, ग्रुपला जॉईन होत गेल्या. आज एवढा मोठा ग्रुप झाला 40 जणींचा. 40 मधल्या आज 16 जणी आपल्या घरी आलेल्या आहेत वास्तुशांतीला. खूप खुशी वाटली, काल एन्जॉय केला, भरपूर फिरलोत वगैरे, खूप हसलोत, रडलोत पण रडणं आम्हाला दाखवायचं नाहीये. पण येतं भरून, मन भरून येतं, नाही आवडत तर करतो प्रयत्न जगायचा. आता जवळजवळ मी वास्तुशांतीचा प्रोग्राम 400 माणसं आले, माणसासोबत रडले सुद्धा नाही एकदम.